श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 1 एप्रिलपासून हे 7 मोठे बदल, नागरिकांना सर्वात मोठा झटका. जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. नेमके कोणते 7 मोठे बदल झाले याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि चॅनलशी कनेक्ट राहा, कारण या चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट, सरकारी योजना, शैक्षणिक माहिती, शिष्यवृत्ती यांची माहिती मिळणार आहे. तर बघा, आता तुमच्या खिशावर होणार असतो. दिवस बाकी आहेत. मार्च नंतर 1 एप्रिल 2024 भारतात इन्कम टॅक्स, पॅन कार्डपर्यंत अनेक फायनान्स रूल्स देखील बदलणार आहेत. मार्च महिना देखील संपणार आहे आता. तर या एप्रिल महिन्यात बघा, इन्कम टॅक्स, पॅन कार्ड, मुलांचं शिक्षण, नवीन कार खरेदी, इन्शुरन्स यासारख्या प्रकरणांमध्ये सगळ्यात मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमांतर्गत इन्कम टॅक्स, इन्व्हेस्टमेंट, TDS, TCS, कंपन्या संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम थेट सॅलरी मिळणाऱ्या लोकांपासून तर इन्व्हेस्टर, बिझनेस करणारे लोक आणि कंपन्यांपर्यंत सर्वांवरच पडणार आहे. याविषयी आपण माहिती बघूयात. तर फटाफट लाईक करत चला. आता भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद. पहिलं बघा, पॅन कार्ड संबंधित काय बदल आहे. आता लहान वस्तूंसाठी देखील आता पॅन कार्ड सध्या जे आवश्यक आहे, परंतु आता दिलासा मिळालेला आहे. पूर्वी बँका आणि पोस्ट ऑफिसमधून 50,000 रक्कम तुम्हाला ठेवायची असेल, काढायची असेल तरी पॅन कार्ड आवश्यक होते, परंतु आता ही मर्यादा वाढवलेली आहे. दरवर्षी 10 लाखाप्रमाणे 10 लाख रुपयापर्यंत रोख रक्कम काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी पॅन कार्ड डिटेल्स आता आवश्यक राहणार नाहीत. वार्षिक रक्कम 10पेक्षा जास्त जर असेल तुमची, 10 लाखापेक्षा जास्त, तरच पॅन कार्ड डिटेल लागणार आहे. हा एक सर्वात मोठा दिलासा आहे तुम्हाला. त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी मोठं डिस्काउंट दिलं जातं आहे. मुलांच्या शिक्षण भत्त्यावरील कर सूट प्रति बालक महिना फक्त 100 रुपये आहे. ही रक्कम खूपच कमी आहे. नवीन नियमानुसार हे डिस्काउंट प्रति बालक महिना 3000 रुपये मिळणार आहे. याचा अर्थ दरवर्षी लक्षणीय कर बचत होऊ शकते. ही सूट जास्तीत जास्त 2 मुलांसाठी उपलब्ध असेल, म्हणजे एका कुटुंबातील 2 मुलांना ही सवलत लागू होणार आहे. आता सध्या फक्त गव्हर्नमेंटकडून 100 रुपये जे भेटतात ते आता तुम्हाला 3000 रुपये मिळतील, पण हे 2 मुलांसाठी लागू असणार आहे. त्यानंतर हॉस्टेल फीसवर देखील चांगला बदल झालेला आहे. सध्या हॉस्टेल अलाउन्स जो आहे 300 रुपये महिना आहे, ती वाढून 9000 केलेली आहे. त्याच्यामध्ये पण भरपूर फायदा होणार आहे मोठा. प्रति विद्यार्थ्यांनाही जो फायदा मिळणार आहे. जे लोक मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवतात त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. या दोन्ही सूट जुनी टॅक्स व्यवस्था निवडणाऱ्यांना मिळणार आहे. आता बघा, एवढा सगळा फायदा होणार आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. टॅक्स नोटीस आता मोबाईल ॲपद्वारे पाठवले जातील. ज्यावेळी प्रतिसाद मिळावा यासाठी रिमाइंडर दिले जातील. तुमचा पॅन आधारशी लिंक नसल्यास तसं तुम्हाला लिंक करावं लागेल. आणखीन काही बदल बघा, जसं की पेट्रोल, डिझेल यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्या चांदीच्या दरात कमी होण्याची शक्यता आहे. LPG गॅस सिलेंडर यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. PNG, CNG गॅस दर वाढण्याची शक्यता आहे. या अशा प्रकारचे काही महत्त्वाचे बदल आहेत. तुम्हाला काय वाटतं, 1 एप्रिलपासून आणखीन कोणते बदल व्हायला पाहिजेत? कमेंटमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.